अमेरिकेतल्या एका मोठ्या न्यूज चॅनलवर मुलाखत सुरू होण्याआधी ग्रीन रूम मध्ये बसलेल्या एका 36 वर्षीय महिलेने स्वतःच्या पोटावर इंजेक्शन टोचलं। याचा व्हिडिओ तिने स्वतःच्या इंस्टाग्राम स्टोरीवर टाकला आणि सांगितलं, मी माझे एग्स फ्रीज करतेय। त्यानंतर या महिलेने सोशल मीडियावरती एग फ्रीजिंगची सगळी प्रोसेस समजावून सांगितली। यावर उघडपणे बोलण्याची गरज आहे असं या महिलेने सांगितलं। महिलेचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल झाला आणि जगभरात एग्स फ्रीजिंगची प्रोसेस चर्चेत आली। हा व्हिडिओ ज्या महिलेने टाकला त्या महिलेचं नाव आहे अलेक्झांड्रिया ओकासियो-कॉर्टेज, ज्या AOC या नावाने प्रसिद्ध आहेत। त्या अमेरिकेतल्या डेमोक्रॅटिक पक्षाच्या खासदार असून त्या अमेरिकेच्या संसदेत निवडून जाणाऱ्या सगळ्यात तरुण महिला आहेत। आता AOC यांनी त्यांचे एग्स फ्रीज करण्याचा निर्णय घेतला, मात्र हा निर्णय आता त्यांच्यापुरता मर्यादित राहिला नाहीये। त्यांच्या निर्णयावरून सध्या अमेरिकेचं राजकारण हे चांगलंच तापलंय। ट्रम्प समर्थक नेत्यांनी AOC यांच्या या निर्णयाला विरोध करत त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे। तर दुसरीकडे 2028 च्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीआधी AOC यांनी एक मोठा मास्टर स्ट्रोक खेळल्याचं बोललं जातंय। हा सगळा विषय नेमका आहे काय? अमेरिकेतल्या महिला खासदारानं एग्स फ्रीज करण्याचं प्रकरण काय आहे? हा विषय जगभरात एवढा चर्चेत का आलाय? यावरून राजकारणाला का सुरुवात झालीये? सगळं काही समजून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी शीतल आणि तुम्ही पाहताय बोलभिडू। सर्वात आधी हे प्रकरण नेमका आहे काय ते समजून घेऊ। तर अलेक्झांड्रिया ओकासियो-कॉर्टेज या अमेरिकन संसदेतल्या सर्वात तरुण आणि प्रभावशाली महिला खासदारांपैकी एक आहेत। त्यांनी नुकतेच आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवरती काही व्हिडिओज आणि फोटोज शेअर केले। यामध्ये त्या औषध, सिरिंजेस आणि इंजेक्शन घेताना दिसतायत। या सगळ्या प्रोसेस बद्दल त्या सोशल मीडियावरती मोकळेपणाने बोलल्या। इतकंच नाही तर एका टीव्ही चॅनलवर मुलाखतीला जाण्याआधी त्यांनी ग्रीन रूम मधून स्वतःला इंजेक्शन टोचतानाचा अनुभव सुद्धा शेअर केला। त्यांनी सांगितलं की त्या आपले एग्स फ्रीज करतायत। आता एग्स फ्रीजिंग म्हणजे काय तर सोप्या भाषेत सांगायचं झालं तर महिलांच्या शरीरातील स्त्रीबीज तरुण वयात शरीरातून बाहेर काढून ती अतिशय कमी तापमानावर सुरक्षित साठवून ठेवली जातात, जेणेकरून भविष्यात वयाच्या कोणत्याही टप्प्यावर जेव्हा त्या महिलेला मूल हवं असेल तेव्हा IVF टेक्नॉलॉजीच्या मदतीने ती महिला आई बनू शकते। अलेक्झांड्रिया यांनी हेच केलं। त्यांनी 8 ऑगस्टला त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पहिल्यांदा व्हिडिओ सिरीज पोस्ट करत आपण एग फ्रीजिंग सायकल सुरू करत असल्याचे जाहीर केलं। यात त्यांनी औषधांचे बॉक्स दाखवले आणि स्वतःला पोटावर पहिलं इंजेक्शन टोचतानाचा व्हिडिओ सुद्धा शेअर केला। त्यानंतर 9 ऑगस्टच्या सकाळी अलेक्झांड्रिया यांची ABC न्यूजच्या धिस वीक या कार्यक्रमासाठी मुलाखत होती। या मुलाखतीसाठी तयार होत असताना त्यांनी टीव्ही चॅनलच्या ग्रीन रूम मध्ये स्वतःला इंजेक्शन टोचतानाचा एक व्हिडिओ पोस्ट केला। दुपारपर्यंत यांचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला, ज्यानंतर काही तासातच त्यांची ABC न्यूज वरची मुलाखत ही प्रसारित झाली। या मुलाखतीत अलेक्झांड्रिया यांनी ट्रम्प प्रशासनावर महिलांच्या हक्कांवरून टीका केली। तसंच त्यांनी जाहीर केलं की त्या 2028 च्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी शर्यतीत आहेत। अलेक्झांड्रिया ह्या अमेरिकेतल्या डेमोक्रॅटिक पक्षाच्या खासदार आहेत। 2018 मध्ये त्यांनी वयाच्या अवघ्या 29व्या वर्षी अमेरिकेतले दिग्गज राजकारणी जो क्राउली यांचा प्रायमरी निवडणुकीत पराभव केलेला, ज्यानंतर त्या पहिल्यांदा अमेरिकन संसदेत पोहोचल्या। स्वतःला डेमोक्रॅटिक सोशलिस्ट मानणाऱ्या अलेक्झांड्रिया ह्या संसदेतल्या द स्क्वॉड या पुरोगामी महिला खासदारांच्या गटाचं नेतृत्व करतात। आता प्रश्न असा आहे की अमेरिकेच्या 36 वर्षीय महिला खासदारानं हा निर्णय का घेतला आणि या एका निर्णयावरून राजकारण का तापलंय? तर अलेक्झांड्रिया यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून तसंच ABC न्यूजला दिलेल्या मुलाखतीतून या निर्णयामागची कारणं स्पष्ट केली आहेत। त्या म्हणाल्या की आजच्या महिला काहीही करू शकतात। टीव्ही मुलाखती आधी ग्रीन रूम मध्ये स्वतःला इंजेक्शन घेणं, त्यानंतर तयार होणं, मग आंतरराष्ट्रीय घडामोडी, राष्ट्रीय धोरणं आणि निवडणुकांवर भाष्य करणं आणि आपलं आयुष्य जगणं हे अत्यंत धाडसी आहे। मला जगाला दाखवून द्यायचं आहे की महिला प्रत्येक क्षेत्रात सक्षम आहे। अलेक्झांड्रिया यांनी स्पष्ट केलं आहे की हा निर्णय त्यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर अधिक नियंत्रण मिळवण्यासाठी घेतलाय। त्यांचं म्हणणं आहे, समाजात महिलांच्या शरीराबद्दल आणि प्रजननाशी संबंधित टप्प्यांबद्दल पुरेशी माहिती ही दिली जात नाही। हा विषय सामाजिक दृष्ट्या अपवित्र मानला जातो, त्यामुळे त्याला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मी हा संपूर्ण प्रवास सार्वजनिक करण्याचा निर्णय घेतलाय। महत्त्वाचं म्हणजे ABC न्यूजच्या मुलाखतीत जेव्हा अलेक्झांड्रिया यांना 2028 च्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत उतरण्याबाबत विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी ती शक्यता नाकारली नाही। मुलाखतीमध्ये अलेक्झांड्रिया यांनी त्या 2028 च्या राष्ट्रपती निवडणुकीबाबत विचार करत असल्याचं स्पष्ट केलं। आता अलेक्झांड्रिया यांच्या या निर्णयावरून राजकारण का तापलंय तर अलेक्झांड्रिया यांनी ABC न्यूजच्या मुलाखतीत अमेरिकेतल्या सध्याच्या राजकीय वातावरणावर आणि ट्रम्प प्रशासनाच्या महिला विषयक धोरणांवर थेट भाष्य केलंय।
अलेक्झांड्रिया यांचं म्हणणं आहे की ट्रम्प प्रशासन देशातल्या महिलांना गर्भपाताचे अधिकार आणि गर्भधारणेपर्यंतच्या मूलभूत आरोग्य सुविधा नाकारत आहे। त्यामुळे यावर मोकळेपणानं बोलणं आणि आपला अनुभव लोकांसोबत शेअर करणं त्यांच्यासाठी महत्त्वाचं आहे। डेमोक्रॅटिक पक्षाच्या अनेक नेत्यांनी आणि अमेरिकेतल्या महिला हक्क कार्यकर्त्यांनी अलेक्झांड्रिया यांच्या या धाडसाचं स्वागत केलंय। त्यांच्या मते राजकारणातल्या एखाद्या महिलेने या विषयावर इतक्या उघडपणे बोलण्याची ही पहिलीच वेळ आहे। मात्र दुसरीकडे ट्रम्प समर्थक उजव्या विचारसरणीच्या नेत्यांनी आणि संघटनांनी अलेक्झांड्रिया यांच्यावरती जोरदार टीका केली आहे। त्यांचा हा निर्णय म्हणजे महिलांच्या स्वातंत्र्याचा खोटा प्रचार आणि निसर्गाच्या नियमांविरोधात असल्याचं ट्रम्प समर्थक नेत्यांचं म्हणणं आहे। अमेरिकेतल्या उजव्या विचारसरणीच्या संघटनेचे नेते अँड्र्यू कोलवेट यांनी अलेक्झांड्रिया यांच्या निर्णयावर टीका करताना म्हटलंय की प्रोग्रेसिव्ह लोक कुटुंब व्यवस्थेबद्दल समाजात चुकीचा संदेश पसरवतायत। याच कारणामुळे देशातला प्रजनन दर हा कमालीचा घसरतोय। महिलांना फक्त त्यांची अंडी फ्रीज करा आणि करिअरच्या मागे धावा हा संदेश दिला जातोय। अलेक्झांड्रिया ह्या लवकरच 37 वर्षांच्या होतील। जर त्या उद्या जरी गरोदर राहिल्या तरी हा जेरियाट्रिक प्रेग्नन्सीचा धोकादायक प्रकार असेल। हे महिलांचं स्वातंत्र्य नाही तर ही एक चिंताजनक गोष्ट आहे, असं अँड्र्यू कोलवेट यांचं म्हणणं आहे। मुळात डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष बनल्यापासून देशात गर्भपाताच्या मुद्द्यावरून मोठं राजकारण पेटलंय। ट्रम्प यांनी अध्यक्ष बनल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात 3 पुराणमतवादी न्यायाधीशांची नियुक्ती केली। त्यांनी जून 2022 मध्ये एक असा निर्णय दिला ज्यानंतर अमेरिकेत गर्भपाताचा घटनात्मक अधिकार हा संपुष्टात आला। आता अमेरिकेच्या प्रत्येक राज्याला गर्भपाताबाबत स्वतःचे कायदे तयार करण्याचे अधिकार आहेत। यावरून रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक पक्षामध्ये संघर्ष सुरू आहे। ट्रम्प यांचा रिपब्लिकन पक्ष गर्भपाताच्या विरोधात आहे, तर डेमोक्रॅटिक पक्षाचं म्हणणं आहे की हा निर्णय घेण्याचा अधिकार संबंधित महिलेला असावा। आता अलेक्झांड्रिया यांच्या या व्हिडिओ नंतर यावर पुन्हा नव्यानं चर्चा सुरू झाली आहे। रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांचं म्हणणं आहे की जर एखाद्या महिलेने गोठवलेले एग्स हे भविष्यात वापरले नाहीत किंवा ते नष्ट केले तर त्याला भ्रूण हत्या मानायचं का? याच मुद्द्यावरून सध्या अमेरिकेतलं राजकारण पेटलंय। त्यातच अलेक्झांड्रिया यांनी अमेरिकेतली पुढची राष्ट्रपती पदाची निवडणूक लढण्याची शक्यता नाकारली नाहीये। त्यामुळे या माध्यमातून त्यांनी एक प्रकारे निवडणुकीची तयारी सुरू केल्याचं सुद्धा म्हटलं जात आहे। एकूणच काय तर अमेरिकेच्या खासदार अलेक्झांड्रिया ओकासियो-कॉर्टेस यांचा एग्स फ्रीज करण्याचा हा निर्णय फक्त त्यांच्यापुरता मर्यादित राहिलेला नाहीये। यामुळे अमेरिकेतलं राजकारण हे ढवळून निघतंय। रिपब्लिकन पक्षाचं म्हणणं आहे की या माध्यमातून भ्रूण हत्येसारखे प्रकार घडू शकतात, तर डेमोक्रॅटिक पक्षानं मात्र हा महिलेच्या स्वातंत्र्याचा आणि अधिकारांचा विषय असल्याचं म्हटलंय। तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं? अलेक्झांड्रिया यांनी घेतलेल्या या निर्णयाचा परिणाम अमेरिकेच्या राजकारणावरती आणि पुढच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरती होईल का? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल्ड व्हिडिओच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।